तर आपण आता मंकी पॉईंटवर आलो आहे. एक सेकंड तुम्हाला मंकी दाखवतो. इकडे बघ. हां, हे मंकी पॉईंटचं मंकी आहे. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. लाड परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तीनदा प्लॅन कॅन्सल झाला होता आमचा पिकनिकला जायचा. तो फायनली आज फिक्स झालेला आहे आणि आम्ही उद्या सकाळी पिकनिकला जाणार आहोत. पिकनिकचं डेस्टिनेशन आहे माथेरान. पहिल्यांदाच चाललो आहे मी, स्मिती आणि माझ्या ऑफिसची टीम आहे एक. आम्ही प्लॅन बनवलेला आहे माथेरानला जाण्याचा. मला आणि स्मितीला पिकअप करणार आहे सकाळी 5 वाजता. सो बघूया. माथेरान तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला भेटूया डायरेक्ट माथेरान. दिल को क्या हो गया, अभी तो यही था, अभी हो गया. तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, प्यार सजना, प्यार सजना. तर आता आम्ही पोचलो आहोत खंडाळा घाटात. निसर्गरम्य वातावरण आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. गाडी साईडला पार्क केलेली आहे आणि आम्ही उतरतो आहे सगळे. एक ग्रुप फोटो काढायचा आहे. ट्रॅफिक रूल फॉलो करून आम्ही हा ग्रुप फोटो काढलेला आहे घाटात. बघा, ट्रेन येताना दिसते आम्हाला. आम्ही नुकतेच गेलो तिथे. फोटो काढताना आम्हाला ट्रेन दिसली आहे आणि हे आपले पूर्वज. फक्त पाणी आम्ही दिलं म्हणून ते नाराज झाले. त्यांना काहीतरी खायला आम्ही द्यायला पाहिजे होतो. बिचारे नाराज होऊन आमच्या इथून निघून गेले आपले पूर्वज. खूप मनवायचा प्रयत्न केला. डान्स करून खूपच भूक लागलेली आहे. तर आपल्याला दिसले जोशी वडेवाले. मग थांबलो आहे आम्ही सगळे पेट पूजा करण्यासाठी. इथे खूप छान ब्रेकफास्ट करणार आम्ही आणि पुढच्या प्रवासाला निघणार. हे नाश्ता केला का तुम्ही? अजून आला नाही नाश्ता? ओके. फायनली नाश्ता आलेला आहे आणि आम्ही मग्न आहोत नाश्ता करण्यामध्ये. आम्ही झालं बिलिंग. ओके. आम्ही 17 सीटरमध्ये आलो आहे. तरी त्यांनी आमची गाडी खाली पार्क करायला लावली कारण मोठी गाडी अलाव नाही आहे वरती. तर आम्ही इकोमध्ये इथपर्यंत आलेलो आहोत माथेरान. आता आम्ही इथे सगळे उतरलेलो आहोत आणि इथे प्रवासी कर असतो प्रौढ आणि म्हणजे अडल्ट आणि चाइल्डसाठी. तो पे करून आपल्याला इथून एंट्री देतात. सो आम्ही डिस्कस करतो आहे की कसं जायचं, जाण्यासाठी ऑप्शन्स काय काय आहेत ते विचार करतो आहे आम्ही. अच्छा, ट्रिपचा ऑर्गनायझर अमित प्रवासी कर भरण्यासाठी लाईनमध्ये उभा आहे. या बोर्डवरून आपल्याला कळतं की अडल्टसाठी 50 रुपीज चार्ज आहेत आणि चाइल्डसाठी 25 रुपीज चार्ज करतात ते. आम्हाला एंट्री आता भेटलेली आहे आतमध्ये. एंट्री केल्यानंतर आमच्या ग्रुपचा फोटो तर आम्हाला क्लिक करायचाच होता. इथे माथेरानमध्ये वेगवेगळे पॉईंट्स असतात जे आपल्याला तिथे जाऊन बघायचे असतात. तर तिथे जाण्यासाठी ट्रेन आहे, ऑटो आहेत आणि हॉर्ससुद्धा आहेत. पण आमचं असं ठरलं की आपल्याला चालतच जायचं आहे आणि या डिसिजनवरती ठाम राधिका होती.
सो आता आपण जातोय आतमध्ये. हे आहे जिथे ट्रेनसाठी तिकीट बुक केले जातात. हाय स्मिती. राधिकामुळे सगळं झालेलं आहे असं सगळे बोलतात. चालून चालून सगळ्यांना कंटाळा आलेला आहे आणि राधिका एकदम सगळ्यांच्या पुढे पळतीये. किती चाललात किती थकलात तरी सुट्टी भेटणार नाहीये. किती किलोमीटर आहे चेक करा. 3.5 किलोमीटर आहे, एक 0.7 किलोमीटर आहे आणि एक 0. जाऊन येवायचं. पनोरमा जायचं. पनोरमा 700 म्हणजे 700 मीटर, 500 मीटर, 700 हा 700 मीटर 200 मीटर. आणि ऍटलीस्ट पहिले 200 मीटर जाऊन येऊ. तिथून ठरवू पुढे जायचं की नाही 500 मीटर. चलो. 3.5 किलोमीटर आहे. हा माहिती माझे मिनी तर मला काय डायरेक्ट पुढे जाऊन नका येऊ. एकमेकाला हात धरून चाला म्हणा फक्त त्यांना काय ही आहे आमची लोणावळा गर्ल. रेल्वे ट्रॅकवरती फोटोशूट करते. माथेरानमधली ट्रेन आलेली आहे. स्पीड खूप कमी आहे ट्रेनचा. स्मिती काय झालं, थकली का तू? चला 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 चला. तर आता आम्ही जात आहोत हार्ट पॉईंटला. सन 1858ला मुंबईमध्ये तत्कालीन शासकीय नागरी सेवेत सचिव पदावर कार्यरत असलेले कॅप्टन WB हार्ट यांच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव दिले आहे. अमित कुठे आलो आपण? हात पॉइंट लावले आपण. हात पॉइंट हार्ट पॉईंट आला का? आला. Finally, we reach to Heart Point. Wow. आता वाटतंय की आपण आलोय फिरायला. हार्ट पॉइंट. कोणत्या पॉइंटवर आलोत आपण? मंकी पॉइंट. मंकी पॉइंट नाही, मंकी पॉइंट नाही आहे. तर आपण आता मंकी पॉइंटवर आलोय. एक सेकंड तुम्हाला मंकी दाखवतो. इकडे बघ. हा, हे मंकी पॉइंटचं मंकी आहे. इथे खूप मोठा धबधबा आहे. धबधबा बघूया आपण. स्मिती खूप थकलेली आहे आता.
लवकर उठले ना लवकर उठले. कसं वाटतंय? होय, हळूहळू पडली असती आता ही. आमच्या लोणावळ्याची मुलगी. थकलात का सगळे? बघा जोश जोश, बघा राधिकाचा जोश. बघा परत पडण्याचा योग आला होता, पण तसं नाही झालेलं आहे. आम्ही थकला का तू? सगळ्यात शेवटी आहे. सगळ्यांना घेऊन चाललो मी पुढे. एक नंबर. चला स्मितीने शेवटी हॉर्स रायडिंगचा हट्ट पूर्ण केलाच. ते आहेत. चला 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 घ्या त्यांना. माथेरानमधून लवकर निघून आम्ही वॉटरफॉलला जाण्याचा प्लॅन केला. मग तिथून आम्ही निघालो वॉटरफॉलला जाण्यासाठी. इकोमधून चाललो आहोत आम्ही, जिथे आमची गाडी पार्क केलेली आहे तिथे. माथेरानवरून थेट रवाना झालो आम्ही आणि पोचलो भाजे इथे. भाजे इथे पोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं, गाडी पार्क केली आणि मग निघालो वॉटरफॉलला जायला. तिथे जायच्या अगोदर परत पेटपूजा. चांगला ना वडापाव? तिथे तुम्ही सांगितले अजून तो पण तुम्हाला घ्या. तो पण ह्यांना घ्या. घ्या ना मग. तो पण तुम्ही घ्या. नाही त्यांना द्या. आता आम्ही भाजे इथे आलेलो आहोत वॉटरफॉलसाठी. प्रीती, मजा येते तुला? ते तिकडे दिसतंय ते वॉटरफॉल आहे. ओके, पूर्ण टीम. आमची टीम कुठे आहे? टीम आमची तिकडे बसली आहे. थांबा. छत्री पकडा. मी का घेऊ छत्री? मला भिजायचं. पप्पा ते खूप मजा करणार. चालत सर. फुल एन्जॉय चालू आहे, फुल एन्जॉय. Done.